स्वागत आहे मित्रांनो सर्वांचं सुपर कोचिंग टेक्स्टबुकच्या आपल्या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवर. आजचं एक स्पेशल सेशन मी तुमच्या सगळ्यांसाठी घेऊन आलो आहे. हे स्पेशल सेशन घेण्यामागचं मुख्य उद्दिष्ट असं आहे की तुम्हालाही माहिती आहे, आयोगाने तलाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली. आपल्या ज्या चर्चा होत्या की MPSC गट कच्या माध्यमातून तलाठीची भरती होईल का, तर ह्या चर्चांना आता पूर्णविराम लागला असेल. आता नवीन चर्चा चालू झाल्या असतील की एवढ्या कमी दिवसांमध्ये आपण तलाठीचा अभ्यास कसा करायचा. तर तुमचा हा जो प्रश्न आहे, या प्रश्नावर मी एक ठोस उपाय आणलाय. तो उपाय नेमका काय तो समजून घ्यायचा आहे. कशा पद्धतीने आपण इथून पुढे जर तलाठीची प्रिपरेशन केली तर आपल्याला कसा फायदा होईल, या सगळ्या गोष्टी आपण आजच्या या स्पेशल सेशनमध्ये बघणार आहोत. सो सुरुवातीलाच सगळ्या गोष्टी तुम्हाला क्लिअर असतील. माझा आवाज, मी जी PDF दाखवतोय ही PDF इथेच तुम्हाला माझा मोबाईल नंबर मी देऊन ठेवण्याचा प्रयत्न करतो, कारण हा मोबाईल नंबर हे सेशन बघितल्यानंतर तुम्हाला लागणार आहे. सो मोबाईल नंबर सेव्ह करून ठेवा, राईट. कारण ह्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून जी कुठली मदत तुम्हाला लागणार आहे ती सगळी मदत मी तुम्हाला इथे देईल. हा माझा पर्सनल नंबर मी तुम्हाला देऊन ठेवतोय. ठीक आहे. मोबाईल नंबर तुम्हाला व्यवस्थित बघायला मिळत असेल, काही अडचण नाही. आता एक मुद्दा पोरांनो लक्षात ठेवा. ज्यावेळेस आपण तलाठीचा विचार करतोय त्यावेळेस आजची तारीख आपली 23 जुलै, 5 ऑगस्टपर्यंत आपल्याला फॉर्म भरायचा आहे आणि साधारणतः एक ऑन एन ॲव्हरेज आपल्याकडे 90 दिवसांचा वेळ आहे असं आपण म्हणूयात. 90 डेज एवढा आपल्याकडे वेळ आहे, म्हणजे एक साधारणतः 3 महिने. बरोबर आहे. आता ह्या 3 महिन्यांमध्ये आपल्याला तलाठीसाठी जो कुठला अभ्यासक्रम सांगितलेला आहे तो सर्व अभ्यासक्रम एकदम व्यवस्थितरित्या पूर्ण करायचा आहे. बरं, एवढंच आपल्यासमोर चॅलेंज आहे का? नाही. याच्या व्यतिरिक्त आणखीन खूप सारे चॅलेंजेस आहेत. काय? तर पहिल्यांदाच फर्स्ट टाइम ही परीक्षा MPSC मार्फत घेतली जाणार आहे. बरोबर आहे. यापूर्वी ही परीक्षा सरळ सेवेच्या मार्फत घेतली जात होती. त्यामुळे सरळ सेवेच्या मार्फत जे प्रश्न विचारले जात होते ते प्रश्न आणि MPSC मार्फत जे प्रश्न विचारले जातात ते प्रश्न, साहजिकच आहे ह्या दोघांमध्ये डिफरन्स असेल. साहजिकच आहे डिफरन्स असेल, यात तर काही डाऊट नाहीये. मग आता हा जो डिफरन्स आहे किंवा MPSCच्या माध्यमातून जे प्रश्न विचारले जाणार आहेत, या प्रश्नांचा जो अप्रोच आहे तो अप्रोच आपल्याला व्यवस्थित समजून घेणं गरजेचं आहे. जर तो अप्रोच आपण व्यवस्थित समजून घेतला नाही तर आपल्याला 100% परीक्षा अवघड जाणार आहे. ही तर गोष्ट क्लिअर आहे. कारण आतापर्यंत सरळ सेवेच्या माध्यमातून जे प्रश्न विचारले जात होते त्या प्रश्नांची काठिण्य पातळी म्हणा किंवा त्या प्रश्नांचा अप्रोच म्हणा, तो अप्रोच साहजिकच आहे MPSCच्या प्रश्नांपेक्षा वेगळा असणार आहे. हे एक चॅलेंज आहे. दुसरा चॅलेंज की एवढ्या कमी दिवसांमध्ये, एवढ्या कमी वेळेमध्ये आपला सगळा अभ्यासक्रम आपल्याला पूर्ण करता येणार आहे का, हे दुसरं चॅलेंज आहे. राईट. सो हे जे सगळे चॅलेंजेस आहेत किंवा ह्या ज्या सगळ्या समस्या आहेत, या समस्यांवर मी उत्तर तुम्हाला या सेशनमध्ये देणार आहे. बरोबर आहे. सुरुवात करून घेऊ सेशनला. सुरुवात करत असताना सगळ्यात पहिल्यांदा ही बॅच मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. तलाठी भरतीच्या दृष्टिकोनातून ही बॅच आम्ही लॉन्च केलेली आहे. या बॅचच्या माध्यमातून 100% लाईव्ह क्लास आहेत. लाईव्ह जर तुम्हाला शक्य झाले नाही तर रेकॉर्डिंग फॉर्मॅटमध्ये अवेलेबल आहे, नोट्स अवेलेबल आहेत, टेस्ट अवेलेबल आहेत, सगळ्या गोष्टी आहेत. ही बॅच जर आपल्याला जॉईन करायची असेल तर ॲप्लिकेशनवर जाऊन तुम्ही रितेश हा कुपन कोड जरी यूज केलात तरी तुम्हाला डिस्काउंट मिळेल. 1499 रुपीजमध्ये तुम्हाला बॅच मिळेल. किंवा हा जो मोबाईल नंबर मी तुम्हाला देऊन ठेवलाय, या मोबाईल नंबरवर व्हॉट्सॲपला मेसेज करा, लिंक असा शब्द टाका, मी तुम्हाला बॅच जॉईन करण्याची लिंक पाठवतो. राईट. 1499 रुपीजमध्ये तुम्हाला बॅच मिळेल. परीक्षा होईपर्यंत बॅचची व्हॅलिडिटी अवेलेबल आहे. तुम्ही कितीही वेळेस रेकॉर्डिंग लेक्चर बघू शकता, काहीच अडचण नाहीये. ओके, चलू पुढे. हा बघा, आता दुसरी गोष्ट 2026-27 सॉरी 27-28च्या दृष्टिकोनातून माझी दुसरी एक बॅच अवेलेबल आहे, ज्याला नाव आम्ही दिले ब्रह्मास्त्र. बरोबर आहे. असं काहीतरी ब्रह्मास्त्र आम्ही तुम्हाला देऊ ज्या बेसिसवर 2027 मध्ये आपल्या ज्या परीक्षा होतील 100% ह्या परीक्षेमध्ये तुम्हाला रिझल्ट बघायला मिळेल. करूनच असं काहीतरी घेतोय कारण इथे आम्ही मेंटॉरशिप तुमच्या सगळ्यांसाठी घेऊन आलोय. ही लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे. 18 महिन्यांसाठीची बॅच आहे. सगळ्या गोष्टी आहेत या बॅचमध्ये सुद्धा. कळालं मी काय सांगतोय? यस इथपर्यंत. आता जाऊ थोडंसं पुढे. आता
जी स्ट्रॅटेजी तुम्हाला सांगतोय ती स्ट्रॅटेजी एकदा समजून घ्या. विषय काय ऐकून घ्या 2 मिनिटं. विषय काय 2 मिनिटं ऐका. 2 प्रकारचे गोल तुम्हाला दाखवलेत. एकाला रेड झोन म्हटलोय आणि एकाला येलो झोन म्हटलोय. रेड झोन म्हणजे हा आपला सेंटर पॉइंट आहे. इथे आपल्याला फोकस करायचंय. इथे आपल्याला फोकस करायचंय. मुद्दा लक्षात आला मी काय सांगतोय? एकदा व्यवस्थित वाचा. मी तुम्हाला काय देण्याचा प्रयत्न केला इथे. वाचलंय? आता काय आहे नेमकं सांगतो. आपल्याला फोकस करायचंय ह्या रेड गोलवर. हे रेड गोल म्हणजे काय आहे? तुम्हाला प्रत्येक विषयामधले मी असे टॉपिक सांगणार आहेत की ज्या टॉपिकवर आयोगाने कंबाईन गट क च्या पूर्व परीक्षेमध्ये वारंवार प्रश्न विचारले. म्हणजेच काय? तर असे घटक जे घटक तुमच्या कंबाईन गट क पूर्व परीक्षेच्या दृष्टिकोनातून अति महत्वाचे घटक आहेत. बरं, आता हे फक्त मी कोणत्या तरी एखाद्या विषयामधले सांगणार आहे का? नाही, मी सगळ्या विषयामधले सांगणार आहे. हिस्ट्री असेल, जिओग्राफी असेल, इकॉनॉमिक्स असेल, पॉलिटी असेल, सायन्स असेल, करंट अफेअर्स असेल, मॅथ रिझनिंग असेल, सगळ्या विषयामधले. बरोबर आहे? हे झाले सर्वाधिक प्रश्न विचारले जाणारे घटक. आणि येल्लो झोन म्हणजे मध्यम स्वरूपात ज्या घटकांवर प्रश्न विचारले जातात ते घटक. सो आपल्याला फोकस करताना कसं करायचंय? सगळ्यात पहिल्यांदा हा टॉपिक आपल्याला कव्हर करायचा आहे. म्हणजे ज्या घटकांवर सर्वाधिक प्रश्न विचारले गेलेत, जे घटक परीक्षेच्या दृष्टिकोनातून सर्वाधिक वेटेजवाले घटक आहेत, आणि ते एकदा कव्हर झाले की मग ह्या ठिकाणी आपल्याला आपला फोकस चेंज करायचा आहे. ह्या 2 गोष्टी जरी तुम्ही केल्या तरी 100% पोरांनो तुम्हाला तुमचा रिझल्ट या ठिकाणी बघायला मिळेल. कळालं का मी काय सांगतोय? येस. आता प्रत्येक विषयानुसार बघा, राज्यघटना इथे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. राज्यघटनेच्या दृष्टिकोनातून सर्वाधिक प्रश्न विचारले जाणारे जे टॉपिक आहेत, ग्रामपंचायत, ग्रामसभा, सरपंच, ग्रामसेवक, घटनेची वैशिष्ट्य, संविधान निर्मिती समित्या, मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्व, राष्ट्रपती, पंचायत व्यवस्था, महाराष्ट्र पंचायत कायदे. सर्वसाधारणपणे एकंदरीत प्रश्न किती विचारले हे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. बरं, मध्यम स्वरूपाचे टॉपिक कोणते आहेत? सरनामा, मूलभूत कर्तव्य, निवडणूक आयोग, राज्य व राज्य निर्मिती, संसद, विविध आयोग, न्यायालयीन व्यवस्था, नागरिकत्व, राज्यपाल, मुख्यमंत्री, 73वी घटना दुरुस्ती आणि महाधिवक्ता. हे असे टॉपिक्स आहेत याच्यावर सर्वसाधारणपणे मध्यम स्वरूपात प्रश्न विचारले गेले आहेत. सो आपल्याला काय करायचंय? ही पीडीएफ मी तुम्हाला अवेलेबल करून देणार. बरं, कुठे करून देणार? माझ्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सअपला मेसेज करा, तिथे मी तुम्हाला पीडीएफ देतो. प्लस टेलिग्राम लिंक देतो, त्या टेलिग्रामवर तुम्ही मला जॉईन करून ठेवा. ही पीडीएफ तुम्हाला तिथेही मिळेल. सो प्रत्येक विषयामधले हे टॉपिक्स तुम्हाला कव्हर करायचे आहेत. पॉलिटी इथे झालं, अंकगणित बुद्धिमत्ता इथे झालं, सर्वाधिक प्रश्न विचारले जाणारे अंकमालिका, शब्दमालिका, आकृत्या, प्रतिमा, समीकरण, विविध विधान, अनुमाने, तर्कसंगतता, ठोकळे, गुणाकार, भागाकार, काळकाम, वेग. मध्यम स्वरूपातले त्रिकोण, चौकोन, क्षेत्रफळ, घन, बेरीज वजाबाकी, बैठक व्यवस्था, दिशा, घड्याळ, एक समान पद्धती, समीकरण, अपूर्णांक संख्या, सरासरी, वयवारी, दिनमान, शेकडेवारी. राईट. याच्यानंतर थोडंसं पुढे गेलो, सामान्य विज्ञान संदर्भात तुम्हाला सर्वाधिक प्रश्न विचारले जाणारे घटक, इथे मध्यम स्वरूपात प्रश्न विचारले जाणारे घटक. याच्यानंतर इतिहास, समाज सुधारक, 1857 उठाव, महात्मा फुले, गव्हर्नर जनरल, महसूल व्यवस्था, गांधी युग चळवळी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मध्यम स्वरूपातले कामे, पक्ष, कामगार चळवळ, कायदे, क्रांतिकारी, वृत्तपत्र, काँग्रेस पूर्व संघटना, अधिवेशन. आलं लक्षात? भूगोलमध्ये काय सांगितलंय? महाराष्ट्राची लोकसंख्या, नद्यांची वैशिष्ट्य, महाराष्ट्रातील जमाती, आदिवासी, महाराष्ट्रातील खनिज. याच्यामुळे आपल्याला फायदा काय होणार आहे? याच्यामुळे आपल्याला कोणत्या एरियावर आपल्याला सर्वाधिक फोकस करणं गरजेचं आहे हा एरिया लक्षात येईल. आलं का लक्षात? असा कोणता एरिया आहे ज्या एरियावर आपल्याला सर्वाधिक फोकस करणं गरजेचं आहे? हा फोकस एरिया तुमचा ठरला ना की तुमच्या अभ्यासाला स्पीड येते. आणि एकदा का तुमच्या अभ्यासाला स्पीड आली ना की योग्य वेळेत आपला सगळा अभ्यासक्रम व्यवस्थितरित्या पूर्ण होतो. बरोबर आहे? सो सर्व विषयाचे, भूगोल झालं, त्याच्यानंतर अर्थव्यवस्था, अर्थशास्त्र,
बँकिंग, सरकारी उपक्रम व योजना, भारतीय शेती, भारतीय रिझर्व्ह बँक, भारतीय कर व्यवस्था, त्याची रचना, निर्यात, अर्थसंकल्प, तुटीचा भरणा, वित्त आयोग. राईट. या पद्धतीने आपल्याला जायचंय पुढे. चालू घडामोडी, महत्वाचे व्यक्ती, पुस्तके, राजकीय निवड घडामोडी, पंचायत राज, राष्ट्रीय खेळ, राष्ट्रीय आर्थिक घडामोड, जागतिक खेळ. आत्ताच रिसेंटली फिफा वर्ल्ड कप पण झाला, त्याच्यावरही प्रश्न विचारला जाऊ शकतो. IPL झालं, त्याच्यावरही प्रश्न विचारला जाऊ शकतो. बरोबर आहे. सो हे फोकस एरिया मी याच करता देतोय, कारण या फोकस एरियाच्या माध्यमातून ज्यावेळेस तुम्ही प्रिपरेशन स्टार्ट कराल त्यावेळेस तुम्हाला कळेल की आपण योग्य दिशेने प्रिपरेशन करतो आहे की नाही. सगळं रेडीमेड मटेरियल मी तुम्हाला प्रोव्हाइड करेल, त्याची काळजी करू नका. तुम्हाला फक्त जेवढं सांगतो तेवढं करायचंय. आणि याच पद्धतीने आपण आपल्या बॅचमध्ये सुद्धा स्ट्रॅटेजी सेट केलेल्या आहेत. त्या स्ट्रॅटेजीजच्या आधारावर 100% तुमच्या रिझल्ट ओरिएंटेड तुम्हाला काम करता येईल. सो रिझल्ट ओरिएंटेड जर आपल्याला काम करायचं असेल, जर आपल्याला बॅच जॉईन करायची असेल, तर याच्यावर आपल्याला लिंक म्हणून मेसेज टाकायचा आहे, जेणेकरून मी तुम्हाला लिंक पाठवेल, तुम्हाला ती बॅच जॉईन करायला सोपं होईल. ओके, इथपर्यंत सॉर्टेड आहे. सगळ्या विषयाचे एकंदरीत किती प्रश्न विचारले गेलेत? दोन्ही मिळून अंकगणित, बुद्धिमत्ता, विज्ञान, इतिहास, चालू घडामोडी, राज्यघटना, अर्थव्यवस्था, भूगोल. राईट. सो ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, या सगळ्या गोष्टींकडे आपल्याला लक्ष द्यावं लागणार आहे. जर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी कळाल्या तर आपल्याला अभ्यास आणखीन जास्त सोपा होणार आहे. राईट. आणि याच सगळ्या गोष्टींसाठी ही आहे आपली बॅच, ज्याला आपण नाव दिलंय तलाठी भरती 2026. अशाच पद्धतीने आपल्या स्ट्रॅटेजीज असतात. त्या स्ट्रॅटेजीज तुम्हाला ह्या बॅचसाठी सुद्धा कामाच्या असतील. सो बॅच जर जॉईन करायची असेल तर नंबर देऊन ठेवलाय. दिवसभरामध्ये कधीही कॉन्टॅक्ट करा, मी अवेलेबल आहे. सो मी आता थांबतो. भेटू पुन्हा एकदा एका नवीन क्लासला. थँक्यू.